मागच्या आपण 10-12 दिवसांपासून बघताय की महाविकास आघाडीचं एकच धोरण ठरलेलं आहे आणि ही या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही 2-3 महत्त्वाचे विषय आपल्यासमोर घेऊन आलेले प्रत्येक वेळेस. एक आहे शेतकऱ्यांचा विषय, जो शेतमालाचा भाव असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील किंवा शेतकरीविषयक जे काही अडचणी आहेत त्याचा विषय आम्ही समोर घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. दुसरा विषय युवकांचा, बेरोजगारी असेल, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पेपर लिकेजचा विषय असेल, या गोष्टीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मागच्या 7-8 वर्षापासून आपण पाहतो या सरकारच्या, या सत्ताधारी लोकांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे इलेक्शन आपल्या परीक्षा होत आहेत, म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेला आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्याच्यासोबत जे बदलतं राजकारण आहे, मागच्या 4-5 वर्षापासून आपण जे बघतोय की मतदारांचे गतीमध्ये, मतदार याच्यामध्ये जे त्यांच्या ऑपोजिशनमध्ये जे म्हणजे दुसऱ्या विचाराचे जे मतं आहेत ते वगळण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडून केलं जात आहे. निवडणूक आयोगाला कुठेतरी हाताशी धरून जे प्रत्येक ठिकाणी निवडणूक मॅनेज करण्याचं जी यांची परंपरा चालू झालेली आहे आणि आता तर ते उमेदवारच मॅनेज करण्याचा त्यांचा एक नवीन पायंडा या ठिकाणी घालून ते कुठेतरी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यासाठीच एक धाराशिव जिल्ह्यातली एक महाविकास आघाडी आपण एक अधिक स्ट्रॉंगरित्या आपण या निवडणुकीला सामोरे जाऊन एक वेगळा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न या निवडणुकीतून केलेला आहे. आणि याच्या विपरीत आणखी काय विषय आहेत जे आपण चालू याच्यामध्ये आले, जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे त्यांच्याबद्दल जी आपले जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या मानधनाचे विषय असतील, ज्याप्रमाणे त्या अपमानास्पद वागणूक देत आहेत ते पण विषय समोर येत आहेत. अलीकडे असे बरेच विषय आहेत जे सांगण्यासारखे खूप आहेत. एक विषयाचा उलगडा करत गेलं तर आपल्या समोर येत राहतील. बोला पुढे. तुमची महाविकास आघाडी 2 पक्षाची का 3 पक्ष? 3 पक्षाची. एक पक्षच काय झालं नसतं काय नाही येता येते थोडं वेळ. महाविकास आघाडीमध्ये काय समजायचं? बाकीचे घटक पक्ष सुद्धा आहेत, सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे. शिवसेनेचे आता येत आहे. सपोर्ट करणारा शिवसेना पक्षच गायब आहे, याच्यावर काय? त्यांचा निरोप आहे ते येत आहेत. आपण पक्ष गायब वगैरे काही नाही, त्यांची मतं सोबत पूर्ण झालं आणि त्यांची शहराध्यक्ष थोडं कोणाशी बोलणं झालं तुमचं? शहराध्यक्षांशी बोलणं झालं आणि आमदार त्याला झालं. आमदार उपस्थित नाही, खासदार उपस्थित नाही त्याच्यामध्ये. महाविकास आघाडी असं कुठे दिसते त्याच्यामध्ये दिसते कोण नाही. आता हे साधारणतः दुसरी प्रेस आहे. मागच्याही प्रेसला होते, आपलं पुष्पपाळच्या प्रेसला सुद्धा खासदार साहेब होते. कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते दोघेही स्वतः उपस्थित होते, त्यांचे नगरसेवक सगळे उपस्थित. खासदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे, महायुतीमध्ये समावेश शक्यता त्यांची ना आहे. नाही, आणखी अधिकृत कुठलीच विषय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मला वाटतं आता ते विषय तुमच्या माध्यमातून मार्गे आमच्यापर्यंत झाली तर फक्त किती दिवस आहेत महाविकास आघाडीला? मतदार महाविकास आघाडी बरोबर आहे. जर त्याच्या गोष्टीपेक्षा आपण हे इलेक्शन उद्या मतदान आहे. चौगुले साहेब नाहीत, दादा पाटील नाही, दोन्ही पण आमदार. काय काय या एका जिल्ह्यापर्यंत तुम्ही बोलताय. आमची बीडमध्ये पत्रकार परिषद झाली, तिथं आम्ही सगळे तिन्ही पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील सोबत होते. आमचे तिथं लातूरमध्ये आमचे तिन्ही पक्षाचे सगळे सदस्य वगैरे आणि कार्यकर्ते पदाधिकारी जे होते ते एकत्र होते. आणि जी सुरुवातीला निवडणुकीला सुरुवातीला फॉर्म भरायच्या वेळेस जिल्हा आपले खासदार साहेब सोबत होते, आमदार साहेब सोबत होते. मागच्या पुस्तकाच्या आता बोलल्याप्रमाणे किती सोबत होतं की एखाद्या वेळेस थोडं काही अडचणी असतील ते वेळ तसं त्याच्यामुळे पण ते आमच्या सोबत. अंतिम टप्पा आहे निवडणुकीचा, अंतिम टप्पा तुमचा हा सुरुवातीचा कारण आहे, हा अंतिम टप्पा आहे तुमचा. हो, पण ते आहेत सोबत आमच्या. सोबत आहे ते स्वतः जे मतदार आहेत, विधान परिषदेचे जे मतदार आहेत ते स्वतः प्रत्येकाला त्यांनी फोन करून सांगितलं आणि आणखी ते कळवत आहे. विषय असा आहे, एकूण तुमची मताची बेरीज किती झाली? मॅजिक आकडा किती झालेली आहे म्हणजे तुमच्या आमदाराप्रमाणे? आम्ही बहुमतात आहेत सध्या, आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे. आमचे जरी महाविकास आघाडीचे 250च्या मध्ये असतील तरी आम्ही संख्या गाठू असं विश्वास. शिवसेनेचे नगरसेवकच म्हणले होते फॉर्म काढून घेतलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि आम्हाला काही संपर्क साधलेला नाही. या दिवशी त्यांची ती प्रेस झाली, ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी त्यांचे आमदार आणि खासदार साहेब हे आमच्या इथं आमच्या सोबत होते.
आमदार खासदार असतील सोबत पण आमदार खासदार म्हणजे पक्ष प्रतिनिधी तेच आहेत ना. प्रश्न आमचा उमेदवारांना आहे. महेशराव, विषय असा आहे की खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत जवळपास जाण्याचं फिक्स झालंय. आता तुम्ही खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नावानं मत मागणार का? आम्हाला आणखी माहिती नाही ते जाणार आहेत, पण आमच्यापर्यंत माहिती मिळाली नाही. फक्त तुमच्या थ्रू चर्चा ऐकतोय मी किंवा त्यांच्यात मागच्या 2 दिवसापूर्वी विषय झाला की खासदार साहेबांनी समोर येऊन सांगितले की मी कुठे जाणार नाही. तेवढं आम्हाला खरं माहिती आहे. मत मागायचे विषय मतं आम्ही कुठल्या नेत्याच्या रीती तुमच्या ह्याच्यात मतं आम्ही लोकांच्या आणि जनतेच्या अडचणीचे विषय पुढे घेऊन मतं मागतोय. जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं गमक काय नेमकं यशाच्या पाठीमागे म्हणता तुम्ही आपली मॅजिक फिगर मॅजिक याच्या पाठीमागे काय गमक आहे? मतदार मध्ये इतकं असंतुष्ट, इतकी नाराजी आहे की तुम्हाला ती मॅजिक फिगर झालेली 22 तारखेला निकाल लागणं चमत्कार दिसेल. त्याच्या अगोदर पण ह्या ज्या इलेक्शन होते ते मेजॉरिटी नसताना किंवा जे आकडा नसताना सुद्धा मॅजिक फिगर बऱ्याच जणांनी गाठलेले आहे. तसं नक्कीच येणाऱ्या ह्या 22 तारखेला तुम्हाला हे रिझल्ट आमच्या बाजूने दिसतील. लक्ष्मीपुत्र काय लक्ष्मीचा चमत्कार